नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत त्यामध्ये दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी शासनामार्फत म्हणजेच दिव्यांग कल्याण आयुक्तालय जे आहे मंत्रालय यांच्या मार्फत माननीय तुकाराम मुंढे साहेब यांच्या अंतर्गत यांच्यानुसार पाहू शकता यांच्याकडून महत्वाची अशी नवीन घोषणा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिव्यांग बांधव जे आहेत त्यांच्यासाठी करण्यात आली आहे आणि या अंतर्गत सगळ्या दिव्यांग बांधवांना या आधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या या बांधवांना यामध्ये लाभार्थ्यांना या योजनेचा म्हणजेच ही जी नवीन घोषणा आहे या घोषणेचा लाभ जो आहे हा दिला जाणार आहे. आता नक्की काय घोषणा आहे माननीय तुकाराम मुंढे यांनी केलेली आहे तर सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्याचबरोबर ही जी नवीन घोषणा आहे त्याचा लाभ कसा मिळेल ती सुद्धा माहिती जाणून घेऊयात. त्याचबरोबर पाहू शकता फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता हा जमा झालेला आहे. ज्यांचा जमा झाला नाही अद्यापपर्यंत येत्या 1 ते 2 दिवसामध्ये जिल्हानिहाय तहसीलनिहाय सगळी प्रक्रिया सध्या सुरू आहे. लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये तो जमा होईल. त्याचबरोबर 2 ते 3 दिवसामध्ये जमा झाला नाही तर नक्की काय करायचं याबाबत सविस्तर व्हिडिओ पुढचा व्हिडिओ जो आहे हा सविस्तर त्याबाबतचा असेल. त्याबाबत सुद्धा आपण माहिती घेऊयात. आजच्या व्हिडिओमध्ये जी नवीन घोषणा झाली आहे दिव्यांग बांधवांसाठी त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर यामध्ये पाहू शकता तत्पूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन असाल तुम्ही मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलवर तर अशाच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत आम्ही वेळेवर पोहोचवत असतो. त्या कारणामुळेच मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. यामध्ये पाहू शकता महाराष्ट्रातील दिव्यांग संस्था जी महत्वाची जी घोषणा केलेली आहे या अंतर्गत महाराष्ट्रातील दिव्यांग संस्थांची जी भूमिका आहे ही खूप महत्वाची आहे आणि याबाबतच राज्य शासनाकडून दिव्यांग कल्याण मंत्रालयाअंतर्गत नवीन घोषणा झालेली आहे. तो शासकीय निधी असतो. हा शासकीय निधीचा वाटप प्रभावीपणे होण्यासाठी दिव्यांग संस्था या खूप महत्वाच्या असतात. त्यांच्या अंतर्गतच सगळी भूमिका ही पार पाडली जाते. जे आपले यामध्ये पाहू शकता लोकप्रतिनिधी असतात तर लोकप्रतिनिधीच्या पेक्षा ज्या दिव्यांग संस्था असतात ह्या दिव्यांगांसाठी खूप महत्वाच्या असतात. तर महाराष्ट्रामध्ये सुमारे 2000 दिव्यांग संस्था सध्या कार्यरत आहेत आणि ज्या दिव्यांगांचा विकास यामध्ये प्रगती असेल विकास असेल सक्षमीकरण देखभाल आणि उपकरण सामुग्री पुरवठ्यासाठी सरकारी निधी जो आहे हा मिळवून देतात. त्यामुळे या खूप महत्वाच्या असतात आणि या संस्था राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीचा वापर करून हा लाभ जे खरे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सांभाळतात. अत्यंत महत्वाच्या अशा या संस्था असतात. कोणताही लाभासाठी नाही तर फक्त सामाजिक कार्यासाठी या ज्या संस्था आहेत त्या काम करतात. यामध्ये त्या शिबिरा असतात ती राबवतात. कॅम्प्स असतात. उपकरण देण्यासाठीची जी वाटप असतं ते केलं जातं आणि इतर सुविधा सुद्धा यांच्या मार्फत दिल्या जातात. आता ह्या संस्था दिव्यांगांच्या कल्याणासाठी मध्यस्थ म्हणून कार्य करतात परंतु त्यांचा चुकीचा वापर झाल्यास काही वेळा लाभार्थी वंचित राहतात. तर यामध्ये भ्रष्टाचार असेल किंवा चुकीच्या पद्धती असतील या कारणामुळे अशा ज्या संस्था आहेत यांच्यामुळे लाभार्थ्यांमध्ये पुन्हा जो लाभ आहे मिळण्याऐवजी ते वंचित राहू शकतात. तर अनेक संस्थांमध्ये यामध्ये कारभार जो आहे अनियमित असतो भ्रष्टाचार असतो. त्याचबरोबर चुकीच्या पद्धती सुद्धा आढळल्या जातात ज्यामुळे सरकारी निधी खऱ्या दिव्यांगांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे UDID कार्ड आहे किंवा प्रमाणपत्रधारक लोट जे आहेत त्या थेट संस्थांशी जोडले जातात परंतु ते खरे जे लाभार्थी आहेत ते नसतात आणि त्या निधी जो आहे हा स्वतःसाठी वापरतात आणि खरे जे मागासलेले दिव्यांग आहेत यामधून योजनेअंतर्गत लाभासाठी वंचित राहतात. तर चांगल्या गोष्टीसाठी या संस्था काढल्या जातात मात्र याचा उपयोग असे जे लोक असतात यामध्ये त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात. उदाहरणार्थ पाहू शकता ज्या संस्था दिव्यांगांना उपकरणं किंवा सुविधा देत नाहीत त्या निधीचा गैरवापर करतात ज्यामुळे दिव्यांगांच्या प्रगतीमध्ये अडथळा येतो. आता हे काय घडतं तर नोंदणीची कमतरता असते तपासणी केली जात नाही त्यामुळे हे घडतं आणि यासाठी महत्वाचा निर्णय शासनामार्फत तुकाराम मुंढे साहेबांचा क्रांतिकारी निर्णय
त्यांनी घेतलेला आहे महत्वाची घोषणा त्यांनी केली आहे. तर नक्की घोषणा ही काय आहे हे पाहूयात आपण. दिव्यांग विभागाचे सचिव माननीय तुकाराम मुंढे साहेब यांनी 900 अपात्र दिव्यांग संस्थांची मान्यता आणि नोंदणी रद्द केली आहे. खूपच मोठा आणि क्रांतिकारी असा निर्णय आहे. पाहू शकता 900 अपात्र दिव्यांग संस्था, एकूण एक नाही, दोन नाही, तीन नाही, जवळजवळ 900 ज्या आहेत अपंग अपात्र जे आहेत ठरलेल्या दिव्यांग संस्थांची मान्यता ही रद्द केली आहे. तो सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय आहे आणि हा निर्णय भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या तक्रारीनंतर घेण्यात आला आहे, जेणेकरून निधीचा वाटप जो आहे योग्य संस्थांपर्यंत आणि योग्य संस्थांमार्फत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खूपच स्वागत आहे आणि खूपच महत्वाचा असा निर्णय आहे. यामुळे पाहू शकता खऱ्या दिव्यांगांना थेट फायदा होईल, कारण चुकीच्या संस्थांकडून सुविधा या वंचित राहत होत्या. जर तुम्ही एखाद्या संस्थेशी जोडलेले असाल किंवा स्वतःची संस्था सुरू करत असाल तर तिची मान्यता तुम्ही तपासा, अन्यथा तुम्हाला लाभ जो आहे हा मिळणार नाही. दिव्यांग संस्थांसाठी कायदेशीर नोंदणीची बंधनकारकता ही आवश्यक असते. दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 50 नुसार जो विभाग आहे दिव्यांग कल्याण विभाग याकडे नोंदणी करणं बंधनकारक आहे. यामध्ये जो ऍक्ट आहे त्यामध्ये आपल्याला जाण्याची आवश्यकता नाहीये. तुकाराम मुंढे साहेबांनी काय म्हटलंय तर नोंदणीकृत नसलेल्या संस्थांना निधी आतापासून पुढे मिळणार नाही आणि यामध्ये जी काही अपात्र संस्था असतील त्यांच्यावर कारवाई होईल. यामुळे काय होत आहे, फक्त योग्य संस्थांना निधी मिळेल, ज्यामुळे दिव्यांगांचं सक्षमीकरण होण्यास सहाय्य मिळेल. कायदेशीर तरतुदी यामध्ये करण्यात येणार आहेत, यासाठीची घोषणा केली आहे. आता महत्वाचं म्हणजे नोंदणी प्रक्रिया आणि अंतिम मुदत. म्हणजे नोंदणी प्रक्रिया नवीन संस्था ज्या असतील दिव्यांगांसाठीच्या कार्य करणाऱ्या नवीन संस्था आता नोंदणी करू शकतात. तर दिव्यांग क्षेत्रात कार्य करत किंवा कार्य करू इच्छिणाऱ्या संस्थांनी दिव्यांग कल्याण आयुक्ताकडे नोंदणी करायची आहे. यासाठी अधिकृत जी वेबसाईट आहे divyangkalyan.maharashtra.gov.in वर ऑनलाईन नोंदणी केली जाऊ शकते. अंतिम मुदत आहे 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत नोंदणी पूर्ण करणं आवश्यक आहे. दिव्यांग संस्था तुमच्या गावातील सुद्धा तुमची दिव्यांग संस्था तुम्ही स्थापन करू शकता आणि यासाठी अंतिम मुदत आहे 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत. उशीर झाल्यास कलम 91 नुसार त्यांना कारवाई केली जाईल. म्हणजे ज्या काही अपात्र असेल किंवा ज्यांची नोंदणी नाहीये त्यांना 28 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करायची आहे आणि नाही केली तर यामध्ये त्यांच्यावर कारवाई होईल. धर्मादाय परवानगी आहे, कंपनी मान्यता, यामध्ये सुद्धा संस्था सुरू करण्यासाठी प्रथम यामध्ये विभाग नोंदणी ही आवश्यक असते. तर या अनुसार अधिकृतच्या वेबसाईटवर अपात्र 900 संस्थांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे. आपण ती PDF शेअर करणार आहे टेलिग्राम चॅनलवर. आणि या निर्णयाचा दिव्यांगांसाठी काय फायदा आहे, व्हिडिओचा अत्यंत महत्वाचा जो विषय आहे, हा जो निर्णय घेण्यात आला आहे 900 संस्थांची अपात्रता करण्यात आली आहे, त्यामुळे काय फायदा दिव्यांग बांधवांना मिळणार आहे. तर या निर्णयामुळे चांगल्या संस्थांना निधी जो आहे हा सहज आणि लवकर उपलब्ध होईल. ज्या अपात्र ठरलेत त्या बाजूला राहतील. ज्या खऱ्या आणि महत्वाच्या चांगल्या संस्था आहेत त्यांच्यापर्यंत शासनाचा निधी हा पोहोचेल आणि तो खऱ्या दिव्यांगांपर्यंत पोहोचेल, जेणेकरून त्यांना उपकरणं असतील, शिबिरं असतील, सुविधा असतील या वाढीव स्वरूपात त्यांना मिळतील. यामध्ये भ्रष्टाचार संस्था ज्या आहेत बंद झाल्याने सरकारी निधी योग्य ठिकाणी खर्च होईल, ज्यामुळे दिव्यांग वंचित राहणार नाही आणि मागासलेल्या दिव्यांगांसाठी सुद्धा प्रगती करतील, कारण निधी हा चुकीच्या लोकांपर्यंत मर्यादित राहणार नाही. खूपच महत्वाचा असा क्रांतिकारी हा निर्णय आहे आणि हा निर्णय दिव्यांगांच्या सक्षमीकरणाला आधार देतो आणि भ्रष्टाचार सुद्धा रोखतो. त्यामुळे खूपच महत्वाचा हा निर्णय आहे. तर अशा पद्धतीने दिव्यांगांसाठीचा हा अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर ना आपण आता पाहतोय यामध्ये आपण शेवटचा जो विषय आहे यानंतरच्या घोषणेनंतर फेब्रुवारी महिन्यासाठीच्या अपडेट बाबत जे पेन्शनचा हप्ता आहे त्या विषयावर पुन्हा एकदा वळूयात. तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं कालपासून हप्ता जो आहे जवळजवळ 50 ते 60% लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पेन्शन जिल्हा न्याय तहसील न्याय जमा झालेली आहे. मात्र जे अद्याप 30 ते 40% लाभार्थी असतील त्यांचे सुद्धा प्रोसेस ही सध्या सुरू आहे.
येत्या 1 ते 2 दिवसामध्ये ही पूर्ण होईल, आजच्या दिवसामध्ये ही पूर्ण होईल. आणि जर का आजच्या दिवसामध्ये जमा झाली नाही तर नक्की काय कारवाई तुम्हाला करावी लागेल, तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला काय करावं लागेल, याबाबत सविस्तर व्हिडिओ लवकरच येणार आहे. अशा ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.